भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या ठिकाणी काम करताय आणि कार्यकर्त्याला उमेदवारी दिलेली आहे, पैसा पाहून उमेदवारी दिलेली नाहीये। ही जी आम्ही बोलतोय आज टीम ही ओरिजिनल भाजपची टीम आहे, ती बोगस टीम आहे, ती गेली पळून। त्यांना जे सहकार्य लागेल शेतकऱ्यांचे कॉल आल्यानंतर किंवा त्यांनी मला तिथे गावात बोलवलं मी लगेच हजर होऊन त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। नमस्कार, मी संतोष साबळे। आपण पाहत आहात लेट्सअप। गेल्या काही दिवसापूर्वी महानगरपालिकेचे इलेक्शन झाले, त्याच्यानंतर आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आणि ह्या काही ठराविक जिल्ह्यांमध्येच या जिल्हा परिषदच्या इलेक्शनला सुरुवात झालेली आहे। आता मी छत्रपती संभाजीनगरच्या लाडसावंगी सर्कलमध्ये आहे आणि इथंच आता ह्या सर्कलमधली ही जी निवडणूक आहे ही रंगतदार होताना काहीशी पाहत आहे। ते गेल्या काही दिवसापूर्वीच भाजपचेच कार्यकर्ते असलेले राधाकिसन पठाडे माजी सभापती होते ते, आणि त्यांनी असा भारतीय जनता पक्ष सोडताना असा आरोप केला की भारतीय जनता पक्ष हा निष्ठावंतांना तिकीट देत नाही, वारंवार डावलला जातोय। आणि त्यांनी पण दुसरा एक आरोप केला की त्यांचे नातेवाईक त्यांच्या अशाच कार्यकर्त्यांना देता येतो। पण माझ्यासोबत जे आहे ते विजय काळे आहे। विजय काळे यांच्याबद्दल सांगायचं, हे काही दिवस सरकारी सेवेत होते, त्याच्यानंतर ते जनसामान्यांच्या जनसेवा करण्यासाठी बऱ्याच दिवसापासून सरकारी सेवेचा त्याग करून ते आता पूर्णपणे भाजपचे कार्यकर्ते झालेले आहे। आणि त्यांच्या 2 पिढ्यापासून त्यांच्या घरामध्ये हे भारतीय जनता पक्षाचं काम करणारे लोक आहे। त्यांचे वडील, त्यांचे आजोबा हे जवळपास त्यांचे आयुष्य हे भारतीय जनता पक्षात काम करण्यामध्ये गेलेलं आहे। पण दुसरीकडे जर काही पाहिलं तर आता विजय काळे हे लाडसावंगी जिल्हा परिषद गणाचे जिल्हा परिषद गणामधून उभे आहे। तर त्यांच्याकडून जाणून घेऊया की तुम्ही पहिले शासकीय सेवेत होते, त्याच्यानंतर तुम्ही शासकीय सेवा सोडली, पूर्णपणे कार्यकर्ते झाले, भाजपचेच कार्यकर्ते म्हणून तुम्ही राहिले। तुमच्या घरात 2 पिढ्यांपासून तुमच्या घराचे तुमचे वडील आजोबा भाजपचेच कार्यकर्ते, आज तुम्हाला कुठेतरी निश्चित पक्षाने न्याय दिला असं म्हणावं का? हो, मला निश्चितच पक्षाने न्याय दिला। आमच्या वडिलाचं पूर्ण आयुष्य भारतीय जनता पार्टीचं काम करण्यात गेलं। मीही भारतीय जनता पार्टीचं काम सक्रियपणे करतोय आणि पक्षाने कुठलाही न्याय दिलेला आहे मला तिकीट देऊन। तसंच राधाकिसन पठाडे यांच्या बाबतीत सांगायचं म्हणजे त्यांना पक्षाने त्यांच्यावर कुठलाही अन्याय केलेला नाही। त्यांना पक्षानं भाजपमध्ये 2017 मध्ये घेऊन 2दा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती केलं, जिल्ह्याचा तालुका अध्यक्ष केला आणि सध्या जिल्ह्याचे उपाध्यक्ष होते। सध्या त्यांनी 1 महिन्यापूर्वी त्यांना 2.5 वर्षाचं सभापतीपद देण्यात ठरलं, त्यानुसार आता रामबाबा शेळके हे सभापती झालेले आहे आणि सध्या ते कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक आहे। हे फक्त भारतीय जनता पार्टीने त्यांना दिलेले आहे। 2017 पूर्वी त्यांची परिस्थिती बघितली, त्यांच्याकडे कुठलेही पद नव्हते, फक्त भारतीय जनता पार्टीत आल्यानंतरच त्यांची ही प्रगती झालेली आहे। निश्चितच आपण पाहिलं की हे त्यांनी सांगितलं की भारतीय जनता पक्षात आल्यानंतरच प्रगती झालेली आहे। अजून माझ्यासोबत कार्यकर्ते, दादा काय सांगाल, ह्या इलेक्शन मध्ये रंगतदार पाहायला भेटत आहे। दुसरीकडून राधाकिसन पठाडे हे बी दिग्गज नेते आहे, हे बी आपली ताकद ह्या सर्कल मधून आजवताना दिसत आहे, काय सांगाल एकंदरीत? नाही, या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी दिग्गज आहे। ते जरी धनुष्यबाणाकडून उभं राहिले ते दिग्गज नाहीये, कारण की हा परिवाराची पार्टी आहे। आणि इथं विजय उत्तमराव काळे यांना जी जिल्हा परिषदेची उमेदवारी दिली, या मतदारसंघाचे लाडके आमदार अनुराधाताई चव्हाण असतील, राज्यपाल महोदय आमचे नाना नेते आहे, दादा आहे, आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष माननीय सुहासभाऊ शिरसाट, जिल्ह्याचे सरचिटणीस श्रीरामबाबा शेळके यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने हे परिवाराला पार्टीला उमेदवारी दिलेली। आणि राहिलं पंचायत समितीची, ती पण परिवारामधूनच पार्टीला उमेदवारी। या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व आहे। भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या ठिकाणी काम करताय आणि कार्यकर्त्याला उमेदवारी दिलेली आहे, पैसा पाहून उमेदवारी दिलेली नाहीये। भारतीय जनता पार्टी निष्ठावंत कार्यकर्त्याला उमेदवारी दिलेली आहे, ते निष्ठावंत नाही। त्यांचा जर इतिहास बघितला, क्रियाशील सदस्य बघा त्यांचे 1995 होते का 94 होते, ते कुठं ते इतिहास पहा। हे 94 पासून हे जन्मापासून भाजपच्या सोबत आहे। इथं रवींद्र पडोळ असन, त्याच्यानंतर विजू काळे असन, ही जी आम्ही बोलतोय आज टीम ही ओरिजिनल भाजपची टीम आहे, ती बोगस टीम आहे, ती गेली पळून। थांबलेली पार्टी नाही ती, ही भारतीय जनता पार्टी। एकंदरीत काय वाटतं याच्याबद्दल, काय सांगाल? याच्याबद्दल काय, आता ज्याला जसं पटन तसं त्यानं केलं, पण आम्ही ठाम आहे, आम्ही पार्टीशी एक निष्ठा आहे, आम्ही भारतीय जनता पार्टीच काम करणार। ते कुठं पळाले तर आम्ही त्यांच्या मागे थोडीच पळणार आहे, आम्हाला पार्टी आहे ना, आम्ही पार्टीतच काम करू। काळे साहेब, तुम्ही आता उभे, तुमच्याबद्दल बोललं जातं की तुम्ही आमदाराचे खरोखर नातेवाईक आहे? नाही, नातेवाईक नाही, मी खरंच सक्रिय भाजपचा कार्यकर्ता आहे। नातेवाईक म्हणून मला कुठलीही उमेदवारी मिळाली नाही। आमच्या घरामध्ये पूर्वीपासून राजकारणात आहे आणि पक्षाने काम पाहून उमेदवारी दिलेली। आता येणाऱ्या काळात तुम्ही आता पहिले शासकीय सेवेमध्ये होते, आता तुम्हाला सर्व कामांचा अनुभव असायला पाहिजे, आणि आता तुम्ही येणाऱ्या ह्या सर्कलमध्ये लोकांपर्यंत कोणतं व्हिजन घेऊन जाणार आहे? हो, खरंच मला प्रशासकीय कामाचा संपूर्ण अनुभव आहे।
चांगला दांडगा अनुभव आहे. तसंच इथलं स्थानिक जे प्रश्न आहे आमच्या शेतकऱ्यांचे, शेतीत तांड्यावर जाणारे रस्ते असेल ते रस्ते मजबूत करणं, रस्ता तयार करून देणं हे पहिलं प्राधान्य आहे. कारण की आमचं हे जे गाव आहे, महामहिम राज्यपाल असो हरिभाऊ बागडे नाना आहे, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पटेल दानवे, अनुराधाताई चव्हाण हे आमदार या विभागाच्या, त्याचे सुहास भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या गावाचा जो मुख्य रस्ते, सगळे लाडसुई गाव मुख्य रस्त्याला जोडलेले आहे. पूर्ण कामं झालेले. फक्त अंतर्गत जे रस्ते, गाव अंतर्गत रस्ते असो, स्वच्छता असो किंवा आरोग्याच्या सुविधा असो आणि शेतात जाणारे जे रस्ते, पानद रस्ते, याच्यावर आम्ही येणाऱ्या काळात भर देणार आहेत. निश्चितच की तुम्ही सोसायटीचे चेअरमन आहेत देखील, याच्यापासून तुम्ही आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी असं काय लागेल, किती समस्या सोडवण्यात तुम्हाला यश हो, आलं? नक्कीच. सोसायटीच्या चेअरमनच्या ह्या माध्यमातून मी नेहमी शेतकऱ्याच्या संपर्कात राहिलो. शेतकऱ्याच्या ज्या अडी अडचणी याच्या खताचं वाटप करण्याचा असो किंवा कुठलीही अडचण आली तर मी तिथं त्यांच्या तात्काळ हजर व्हायचं आणि पूर्ण ज्यांना जे जे सहकार्य लागेल, शेतकऱ्यांचे कॉल आल्यानंतर किंवा त्यांनी मला तिथं गावात बोलवलं, मी लगेच हजर होऊन त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. निश्चितच आपण पाहिलं की हे होते लाडसावंगी गणाचे उमेदवार विजय काळे, आणि यांनी सांगितलंय की मी शासकीय सेवेचा मला अनुभव आहे आणि प्रत्येक कामासाठी मला त्याच्या अनुभवातून माझं काम पुढे जाईल आणि मी लवकरच शेतकऱ्यांचे असेल, शेती रस्त्याचे काम असेल, हे सोडवण्यासाठी मी प्राधान्य देणार असल्याचं त्यांनी सांगितले. लेट्सअप मराठीसाठी संतोष साबळे, छत्रपती संभाजीनगर.